तर चला मग आज आपण बघणार आहोत चिंबोऱ्यांची रेसिपी. चिंबोरा म्हणजे आपण त्याला इकडं खेकडे पण म्हणतो. सो त्याची भाजी मी आज बनवणार आहे. तर मस्त फ्रेश असे खेकडे आणलेले होते. सो मग मी त्याची भाजी बनवायला घेतली. मेन म्हणजे आपण त्याला जे मटणाचं वाटण करतो, भाजलेलं खोबरं, लसूण, कोथिंबीर, आलं, लवंग, मिरे. सो आपल्याला याचं सगळं वाटण करून घ्यायचं आहे बारीक. आणि त्यानंतर बारीक चॉप केलेला कांदा आपल्याला फ्राय करायचा आहे ब्राऊन होईपर्यंत. त्याला व्यवस्थित ब्राऊन करायचं आहे. आणि ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यात सगळे मसाले टाकायचे. सो तुमच्याकडे जे अवेलेबल असतील तुम्ही ते टाकू शकता. फर्स्ट म्हणजे लाल तिखट, हळद, नंतर काळा मसाला, आगरी कोळी मसाला किंवा मटन किंवा चिकन मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असेल तो तुम्ही टाकू शकता. आणि ते व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत त्याला परतवायचं आहे. आणि व्यवस्थित परतवल्यानंतर त्याच्यात आपल्याला चिंबोऱ्या ॲड करायच्या आहेत. आणि चिंबोऱ्या व्यवस्थित आधी धुवून घ्यायच्यात मग ॲड करायच्या. सो बघा तुम्ही मस्त चिंबोऱ्या आता त्याच्यात ॲड केल्या आणि त्याला व्यवस्थित परतवायचं आहे. जे मसाले ते सगळीकडे व्यवस्थित लागले पाहिजे. आणि त्यानंतर आपण जे वाटण केलेलं आहे ते आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि ते पण परत व्यवस्थित परतवायचं, सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि मग त्यानंतर आपलं त्याच्यात टाकायचं चवीनुसार मीठ. अगदी व्यवस्थित परतवायचं जेणेकरून सगळीकडे ते वाटण व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि मग पाणी ॲड नाही करायचं आहे आपल्याला, ते वाफेवर करायचं आहे. त्यामुळे ताट ठेवून ताटावर एक ग्लास पाणी टाकायचं आहे. आणि ते व्यवस्थित वाफल्यानंतर ताटातलं जे पाणी गरम होतं ताटातलं पाणी, ते आपल्याला परत त्याच्यात ॲड करायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त उकळी आली आहे. आणि पाण्याचं प्रमाण खूप कमी घ्यायचं आहे कारण की त्याला पाणी सुटतं त्यामुळे. आणि याला 15 ते 20 मिनटं वाफेवर मस्त शिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपली चिंबोरी मस्त रेडी झाली आहे शिजवून. आणि कमीत कमी 20 मिनटं तरी त्यांना शिजवायचं आहे. तर अशी होती चिंबोरीची सिम्पल रेसिपी. सो तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फर्स्ट टाईम बनवली आहे. आणि चला तर मग मी आजचा व्लॉग इथंच एंड करते. आता भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की चिंबोरी कशी झाली.